Morning, friends. Welcome in my YouTube channel. Today we are going to learn the first poem from ninth standard. It is very nice poem. Walk a little slower. In this poem, a small child is talking with his father. He wants to follow his footsteps. In this poem, the poet is unknown and he used implied meaning in many sentences. It is very nice poem. The speaker in this poem is a small child. He is talking with his father. चला तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची पहिली कविता, ज्या कवितेचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोअर, थोडं हळू चाला. आणि या कवितेमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांशी बोलतोय. त्याचे वडील त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही केलेलं आहे, सेम थिंग हा मुलगा करू इच्छित आहे. त्यांनी जे काही कार्य केलेले त्याच पद्धतीने त्यांच्या पाऊलखुणावर चालणे, म्हणजे त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे तेच यश या मुलाला पण मिळवायचं. अशा प्रकारचा इम्प्लाइड मीनिंग, म्हणजे वाक्यामध्ये सरळ सरळ शब्दांचा अर्थ वेगळा आहे आणि त्याच्या पाठीमागी भावना कवीची वेगळी आहे, ज्याला आपण इम्प्लाइड मीनिंग म्हणतो. चला तर पाहूया. लेट्स सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, दॅट इज चिट चॅट ॲक्टिव्हिटी. काय करायचं याच्यामध्ये? फॉर्म पेअर्स ऑफ ग्रुप्स ऑफ 4. यूज दीज क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. 4 मुलांचे काही ग्रुप्स तयार करायचे आहेत आपल्याला आणि त्या 4 मुलांमध्ये खालील प्रश्नावर संभाषण करायचं आहे. हा प्रश्न घ्यायचा आणि चौघांनी डिस्कस करायचं आहे. काय प्रश्न आहेत पहा. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? पहिला प्रश्न. टॉकेटिव्ह म्हणजे खूप बडबड करणारा, म्हणजे प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतःला की तुम्ही खूप बडबड करणारे आहात का? असेल तर यस, नसेल तर नो. पुढचा प्रश्न काय पहा. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार शेअर करायला, इतरांसोबत शेअर करायला आवडतात का? तर यस ऑर नो आणि त्याच्या पुढे वाक्य पाहिजे. यस, आय लाईक टू शेअर माय थॉट्स. थर्ड क्वेश्चन. व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th? तिसरा प्रश्न आहे चौघाच्या डिस्कशनमध्ये की 10वी नंतर तुला काय करायला आवडेल? चौघांनी वेगवेगळी आपली आपली उत्तरं सांगायची. मग कसं सांगता येईल? आय वुड लाईक टू डू पॉलिटेक्निक. आय वुड लाईक टू डू 11th 12th इन सायन्स. असे वेगवेगळे उत्तरं असतील. तुमचं जे असेल ते द्यायचं. इज दॅट क्लिअर? आता पुढे पहा, एक छान ॲक्टिव्हिटी दिलेली. माय थॉट्स, माझे विचार. खालील काही संदर्भ दिलेले, त्या संदर्भाविषयी तुमचे स्वतःचे काय विचार आहेत ते काय करायचे मुलांनो, या ठिकाणी तुम्ही मांडायचे. एक्झाम्पल म्हणून एक इथे सांगितलेलं आहे, मी तेवढं सांगेल. बाकीचे सगळे तुम्ही तुमच्या मनाने पुस्तकामध्ये, वहीमध्ये आणि वर्कबुकमध्ये सोडवायचे. आता पहिली ॲक्टिव्हिटी ए. आय वुड लाईक टू टॉक टू. वुड म्हणजे आवड, वुड लाईक म्हणजे आवडणे. मला बोलायला आवडतं. आय वुड लाईक टू टॉक टू, बोलायला आवडतं. आता आईशी, वडिलाशी, शिक्षकांशी, मित्राशी कशाविषयी बोलायला आवडतं तुम्हाला, ते तुम्हाला लिहायचे. आता एक उदाहरणार्थ पहा. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर. माझ्या आईशी मला बोलायला आवडतं. अबाउट म्हणजे त्याविषयी. कशाविषयी? स्विमिंग लेसन्स. आता तुम्हाला ज्याच्याविषयी आवडते ते तुम्ही तिथे लिहायचे. आता असंच तयार करायचं. सेकंड वन, आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट.
आता वडिलांना तुम्हाला कशाविषयी बोलायला आवडतं? तुमचं प्रत्येकाचं वेगळं असेल. एखाद्याला कपड्याविषयी आवडेल, एखाद्याला खेळाविषयी आवडेल, एखाद्याला शेताविषयी बोलायला आवडेल की नाही, एखाद्याला शाळेविषयी बोलायला आवडेल की नाही. मग तुम्ही तो विषय तिथे लिहायचा. आता समजा शेताविषयी तर कसं होईल? आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट फार्म. क्लिअर झालं? असेच खालचे सगळे काय करायचे तुम्ही ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्यात. पुस्तकात कंप्लीट करायच्यात, नंतर वहीत लिहायच्यात, त्याच वर्कबुकमध्ये कंप्लीट करायच्या. आता सेकंड वन पाहूया. आय वूड लाईक टू लर्न टू. मला ही गोष्ट शिकायला आवडेल. कोणती गोष्ट? पहा. म्हणजे वडिलाकडून काय शिकायला आवडेल, आजोबाकडून काय शिकायला आवडेल, शिक्षकाकडून काय शिकायला आवडेल, शेजाऱ्याकडून काय शिकायला आवडेल, जे काही आवडेल त्यांच्याकडून शिकायला ते तिथे तिथे लिहायचे. एक एक्झाम्पल दिलं आहे. आय वूड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझिन. चुलत भावाकडून मला चेस शिकायला आवडेल. तुम्हाला जर नसेल तर तुम्ही क्रिकेट लिहा, फुटबॉल लिहा, स्विमिंग लिहा. आता वरचे काय करायचे? जसं उदाहरणार्थ आय वूड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय फ्रेंड. मित्राकडून काय शिकायला आवडेल? एखादा काय म्हणेल? आय वूड लाईक टू लर्न टू सॉल्व प्रॉब्लेम्स. गणिताचे प्रॉब्लेम्स. लर्न टू सॉल्व प्रॉब्लेम्स फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. चांगल्या मित्राकडून गणिताचे उदाहरणं सोडवायला शिकायला आवडेल. तसं बाकीच्यांचं आजोबाकडून काय, शिक्षकांकडून काय, नेबरकडून काय, हे तुम्ही काय करायचे? लिहून काढायचे. थर्ड वन. आय हेजिटेट टू टॉक टू माय. हेजिटेट म्हणजे संकोच, घाबरणे. म्हणजे मला यांच्यासोबत या गोष्टीविषयी बोलायला माझ्या मनात भीती वाटते, संकोच येतो. आता उदाहरणार्थ पहा, एक पाहूया. आय हेजिटेट टू टॉक टू माय. आता अभ्यासाविषयी बोलायला कोणाशी आपल्याला संकोच वाटतो? कधी वडिलांशी वाटेल, कधी शिक्षकांशी वाटेल, कधी शेजाऱ्यांशी वाटेल, कधी अंकलशी वाटेल. मग तुम्ही ते लिहू शकता. आय हेजिटेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडीज. शिक्षकांशी बोलताना मला संकोच वाटतो, भीती वाटते अभ्यासाविषयी. तसं हे बाकीचे सगळे विषय दिलेले आहेत. ते कोणाशी तुम्हाला बोलायची भीती वाटते, संकोच वाटतो, त्यांचं फादर असेल, मदर असेल, सिस्टर असेल, टीचर असतील, नेबर असेल, कझिन्स असतील, जे कोणी असेल ते काय करायचे? तिथे लिहायचे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे. क्लिअर झालं? तर ही ॲक्टिव्हिटी काय करायची तुम्ही आता तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये आणि वर्कबुकमध्ये सोडून काढायची. लेट्स सी द पोयम. वॉक अ लिटल स्लोअर. फर्स्ट स्टॅन्झा. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. एक खूप लहान मुलगा आहे आणि तो त्याच्या वडिलांना म्हणतोय वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. थोडंसं हळू चाला बाबा, थोडं हळू चाला. आता इथे जी शब्द वापरलेले आहेत तर ते शब्द, त्याचा अर्थ वेगळा आणि त्याच्यात असणारा गर्भित, ज्याला इम्प्लाइड मिनिंग असं म्हणतात, तो वेगळा आहे. आता हा मुलगा बाबाला काय म्हणतोय? हळू चाला. हळू चाला म्हणजे चालणे आणि त्याच्या बाबाने करत असलेलं काम, मिळवत असलेलं यश, या दोन्हींचं इथे कंपॅरिझन आहे. किंवा चालणे या शब्दाच्या मागे लपलेला जो अर्थ आहे तो आहे त्याचे बाबा करत असलेलं काम. तर ते काम कसं करा? थोडं हळू करा. का बरं? आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फेल. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. तुम्ही थोडं हळू चाला. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला खाली पडायचं नाही. आता या संपूर्ण कडव्याचा इम्प्लाइड मिनिंग किंवा गर्भित अर्थ असा आहे की एक लहान मुलगा त्याच्या वडिलाला म्हणतोय बाबा तुम्ही जे काही करत आहात ते थोडं हळू करा. मला ते शिकायचे, तुमच्यासारखंच मला करायचे आणि ते हळू याकरिता करा की मी तुमच्या पाठीमागं तेच शिकतोय. तुम्ही जर जास्त वेगात केलं तर मला ते जमणार नाही, मी अयशस्वी होईल. फॉल म्हणजेच फेल,
किंवा अनसक्सेसफुल. मग तुमच्यासारखं मला व्हायचं आहे, ते शिकू द्या, थोडं हळू करा. आणि तुम्ही वेगात करताल तर मला ते जमणार नाही, मी अयशस्वी होईल. असं कोण म्हणतोय? तो लहान मुलगा. कोणाला म्हणतोय? त्याच्या बाबाला. सेकंड स्टांजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी तुमचे पावलं खूप वेगात असतात. आता पावलं म्हणजे मी पहिल्या कडव्यात अर्थ सांगितला की त्याचे बाबा करत असलेलं काम ते इतकं फास्ट असतं, इतकं वेगात असतं. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. मला दिसत नाहीत. मला दिसत नाहीत म्हणजे ते मला येत नाही, मला कळत नाही, मला समजत नाही. मला तसंच करायचं आहे तुमच्यासारखं, परंतु तुम्ही फास्ट करताय म्हणून मला ते जमत नाही आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. म्हणून तो लहान मुलगा अपील करतोय बाबांना की बाबा थोडं हळू चाला, मी तुमच्या पाठीमागे येतोय, तुम्ही माझ्या समोर आहेत, माझे आदर्श आहात, माझे आयडियल आहात. तुम्ही पुढे आहेत, तुमचं बघून मी मागे 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 येत आहे. दिस इज द मीनिंग ऑफ फर्स्ट टू स्टॅन्झाज. लेट्स सी द थर्ड वन. यू कॅन सी वन क्वेश्चन इज गिवन देअर. एक प्रश्न तिथे दिलेला आहे मुलांनो. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट. जर मुलगा बाबासारखंच फास्ट चालायचा प्रयत्न केला तर काय होईल? काय होईल? द स्मॉल चाइल्ड मे फॉल डाऊन. तो खाली पडेल. कशामुळे पडेल? व्हाय? बिकॉज इथे उत्तर दिलेलं आहे, बिकॉज ही समटाइम्स हिज फादर स्टेप्स आर व्हेरी हार्ड टू सी. कारण त्याच्या वडिलांची पावलं कधी कधी खूप फास्ट असतात, हार्ड टू सी असतात. म्हणून तो काय होईल? तसं जर चालायला गेला तर तो पडेल. ओके, चला आता थर्ड स्टॅन्झा पाहूया. समडे व्हेन आय ॲम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. जेव्हा काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मी पूर्ण मोठा झालेलो असेल, ग्रोनअप असेल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे. तुम्ही जसे आहात मला अगदी तसे तुमच्यासारखं व्हायचं आहे. मित्रांनो, काय असतं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती ही आपले वडील असतात, की ज्यांच्यासारखं आपल्याला व्हावं असं वाटतं, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, हे की नाही. आयडियल पर्सन म्हणतो आपण आपल्या डोळ्यासमोरचे आदर्श व्यक्ती. तर सुरुवातीला लहान असताना प्रत्येक मुलाचे आदर्श त्याचे वडील असतात. त्याच्या वडिलासारखं होण्याचा प्रयत्न तो करत असतो. तेच इथे सांगितलेलं आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि मी मोठा झाल्यानंतर मला एक असंच छोटंसं मूल होईल. जसा मी आता तुमचा मुलगा, तसं काही वर्षानंतर मला एक छोटं मूल होईल. मला पण मुलगा होईल, मुलगी होईल. आणि मग काय होईल पुढे? अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मग जसं तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात तसंच मी पण माझ्या मुलासाठी आदर्श राहील आणि मला तसं राहावं लागेल. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला माझ्या मुलासमोर पण एकदम योग्य पद्धतीने चालायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे, जेणेकरून माझा मुलगा माझ्या पावलावर पाऊल ठेवून पुढे मार्गक्रमण करेल. अँड नो व्हॉट दॅट आय वॉज ट्रू. आणि मी त्यावेळेस सक्षम असलो पाहिजे, मी त्यावेळेस योग्य असलो पाहिजे, त्याने माझा अनुक्रमण करावं असा मी असलो पाहिजे. जसं तुम्ही आज माझ्यासाठी आदर्श आहात तसाच मी पण माझ्या मुलासाठी आदर्श असलो पाहिजे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून तो लहान मुलगा अपील करतोय त्याच्या बाबांना की वॉक अ लिटल स्लोअर, थोडं हळू चाला, फॉर आय मस्ट फॉलो यू, कारण मी तुमच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेवून येत आहे. द पोएट ऑफ धिस पोएम इज अननोन. म्हणजे या कवितेचा कवी कोणालाही माहिती नाही, अननोन आहे.
इज दॅट क्लिअर? होप यू अंडरस्टूड द पोएम. या कवितेचा संपूर्ण अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल. आता काय करायचं आहे मुलांनो, क्रॉस बारमध्ये इकडे जे काही प्रश्न दिलेले आहेत त्यातला आपण पहिला घेतला आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायचेत आणि त्यानंतर या कवितेवर आधारित असणारी संपूर्ण इंग्लिश वर्कशॉपची ॲक्टिव्हिटी पुस्तकात, वहीत आणि वर्कबुक या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही सोडवायची. एवढी प्रॅक्टिस तुमच्यासाठी सफिशियंट असेल. इज दॅट क्लिअर? दॅट्स इट फॉर टुडे. हॅव अ नाईस डे.